कैपेसिटेंस ऑफ द पैरेलल प्लेट कैपेसिटर। ठीक है, क्लियर है? अरे आपको ये समझ में आया? मैं फिर से बताता हूँ ये एक बार। हाँ सर, देखो यहाँ पे, बताओ फिर से। हाँ यहाँ पे ये पैरेलल प्लेट कैपेसिटर है, ठीक है। तो यहाँ पे आपको दिख रहा है कि दो प्लेट्स है 1 and 2 विच आर पैरेलल वन। तो यहाँ पे इस प्लेट के ऊपर एवरीवेयर देयर इज अ पॉजिटिव चार्ज, ऑन दिस प्लेट एवरीवेयर देयर इज अ नेगेटिव चार्ज, ओके। और d इज द डिस्टेंस ऑफ सेपरेशन बिटवीन द प्लेट्स। ये पहला अपना समझ लेने का बात है। अभी उसके आगे क्या हम बोले कि भाई ये जो पहला प्लेट है इसकी वजह से जो इलेक्ट्रिक फील्ड होगा वो इस डायरेक्शन में होगा, रेडियली आउटवर्ड। और इसके ऊपर निगेटिव चार्ज है तो इलेक्ट्रिक फील्ड का डायरेक्शन ऐसे ही होगा, सेम, ओके। तो मैंने क्या माना, ये पॉजिटिव प्लेट्स की वजह से इलेक्ट्रिक फील्ड है E1 और ये निगेटिव प्लेट की वजह से जो इलेक्ट्रिक फील्ड है उसका वैल्यू है E2। तो E1 का वैल्यू है सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट, E2 का वैल्यू है सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट। ये स्टैंडर्ड फॉर्मूला है, मैंने बोला सिग्मा क्या रहता है Q बाई A, ठीक है, ये हमने बाद में यूज किया। ठीक है, यहाँ तक समझ में आ गया। सिग्मा इज द सरफेस चार्ज डेंसिटी विच इज गिवन बाय चार्ज ऑन दिस प्लेट। ये प्लेट पे चार्ज है Q, ये चार्ज प्लेट पे भी चार्ज है माइनस Q, यहाँ पे प्लस Q है, यहाँ पे माइनस Q है। इफ यू कंसिडर द मैग्नीट्यूड ओनली तो यहाँ पे Q चार्ज है दोनों प्लेट, ओके। तो इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द पॉजिटिवली चार्ज प्लेट E1 is equal to sigma upon 2 epsilon naught, sigma is the surface charge density, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द नेगेटिवली चार्ज प्लेट वो भी सेम रहेगा। तो दोनों का मैं क्या कर दूंगा, ऐड कर दूंगा। आई विल गेट द नेट इलेक्ट्रिक फील्ड दैट इज, इधर लिखा है E is equal to sigma upon epsilon naught। ये पहला स्टेप है। अभी देखो यहाँ पे कुछ भी रॉकेट साइंस नहीं है। मैंने क्या किया भाई, मेरे को कैपेसिटेंस के लिए फॉर्मूला निकालना था। अभी कैपेसिटेंस का रिलेशन हमें पता है कि Q इज इक्वल टू CV, और हमें पता है कि भाई V इज रिलेटेड टू E, V इज इक्वल टू ED होता है। तो ये हमें पता है। तो मैंने क्या किया, E को रिप्लेस किया किससे, V बाई डी से, ओके। और ये V बाई डी QC ऐसे रिलेशन में है ना, तो ये मैंने यूज किया बाद में। बाकी क्या किया, और सिग्मा का वैल्यू खाली पुट कर दिया, अपने आप ही आ गया। तो ये क्या हो गया देखो, V इज इक्वल टू ED होता है, तो E इज इक्वल टू V बाई डी। तो मैंने यहाँ पे पुट किया, देखो ना, ये जो वैल्यू है E का वैल्यू है, तो ये मैंने इधर पुट कर दिया, ठीक है, यहाँ पे। तो ये V बाई डी इज इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट, ठीक। अभी सिग्मा का वैल्यू तुमको पता है, ऊपर ही लिखा है Q बाई ए, Q बाई ए, ओके। Q बाई ए हो जाएगा Q बाई ए एप्सिलॉन नॉट हो जाएगा, और ये V बाई डी है, ठीक है। ये D को उधर भेज दिया है ऐसा। तो V अपने को पता है कि Q इज इक्वल टू CV होता है, तो इसको फिर से इन टर्म्स ऑफ Q और V में तब्दील कर दिए, C में तब्दील कर दिया। कैसे, V इज इक्वल टू Q डिवाइडेड बाई C, यहाँ पे छोटा Q है अपना ये Q, ठीक है। तो ये हो गया, और उससे आ गया, तो C का वैल्यू इतना आया। अरे तुमको समझ में आया कि, हैव यू गॉट द थिंग्स? कैपेसिटेंस ऑफ द पैरेलल प्लेट कैपेसिटर एक्सप्रेशन। अरे समझ में आया कि नहीं आया अभी तक? आ गया। ओके, अभी देखो, ये जो है कैपेसिटेंस ऑफ द पैरेलल प्लेट कैपेसिटर, व्हाट इज द कंक्लूजन? फिर से अपन कंक्लूजन निकालेंगे यहाँ से। कंक्लूजन इज दैट C is directly proportional to A and C is inversely proportional to D। जैसे रेजिस्टेंस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू L, इनवर्सली प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शनल एरिया था, यहाँ पे कैपेसिटेंस विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ द प्लेट एंड इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टेंस ऑफ सेपरेशन बिटवीन द प्लेट्स। यानी ये जितना बढ़ाओगे उतना कैपेसिटेंस बढ़ेगा, और ये जितना घटाओगे उतना कैपेसिटेंस बढ़ेगा, ओके। तो अभी कैपेसिटेंस बढ़ाने के लिए मुझे क्या चाहिए, प्लेट्स का एरिया बहुत ज्यादा चाहिए। क्या चाहिए, बहुत ज्यादा। ये बहुत ज्यादा चाहिए, ये बहुत कम चाहिए, तो ये बहुत ज्यादा मिलेगा मेरे को, ओके। अभी आप बोलोगे सर एक काम कर दो,
डिस्टेंस 0 ही कर दो, डिस्टेंस कितना कर दो 0। अरे भाई कम चाहिए लेकिन उसको मारना नहीं है साला, वो कम यानी चिपका दिया, दोनों प्लेट्स एक दूसरे के ऊपर चिपका दिया तो कैपेसिटर बचेगा क्या? कैपेसिटर का कंसेप्ट ही खत्म हो जाएगा। तो कम चाहिए लेकिन 0 नहीं चाहिए, इट शुड नॉट बी इक्वल्स टू 0। ये डी का वैल्यू इट शुड नॉट बी इक्वल्स टू 0, कम चाहिए लेकिन नॉट इक्वल्स टू 0, इट शुड बी ग्रेटर देन 0। ग्रेटर देन 0 कुछ भी वैल्यू चलेगा, लेकिन वो 0 नहीं मांगता है। दोनों प्लेट्स के बीच में मीडियम होना मांगता है, गैप होना मांगता है। ओके, समझ में आ गई बात? अरे कळलं का तुम्हाला? अरे कळले का हे? काय डाऊट आहे का तुम्हाला आतापर्यंत जे टॉपिक झाले त्याच्यामध्ये? कुलम्स लॉ, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस काय असतं बाबा? देन वी हॅव सीन इलेक्ट्रिक फील्ड, इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल, लिकेज प्रोसेस काय असतं, आयनायझेशन काय असतं, ओके, कॅपॅसिटर काय म्हणतो, कॅपॅसिटरची डेफिनेशन काय, कॅपॅसिटन्सची काय आहे, त्याच्यानंतर हे कॅपॅसिटन्स ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. ओके, एवढे टॉपिक आपण कव्हर केले. अरे तुम्हाला कळलंय का? कळलंय का नाही कळलंय? काहीतरी बोलत जावा, मला काहीच कळत नाही इकडं. हॅलो, अरे कळलंय का नाही? झेपलं तर तसं सांगा, मी परत सांगतो वाटलं तर. हेलो सर, ये लीकेज फोर्स कैसे बताना? लिकेज ते कॅपॅसिटन्स पण सांगा ना. कोणतं कॅपॅसिटन्स? हे आत्ताच मला नाही वरचं कॅपॅसिटर आणि कॅपॅसिटर. कॅपॅसिटर, अरे कॅपॅसिटर हे डिव्हाइस असतं, नावाप्रमाणे डेफिनेशन आहे. कॅपॅसिटर इज अ डिव्हाइस. बघ आता तुम्हाला मेन मुद्द्याला जाऊया आपण चार्ज का स्टोअर करतो कॅपॅसिटर मध्ये? जर बॅटरी पण चार्ज स्टोअर करते, ओके, बॅटरी सुद्धा चार्ज स्टोअर करते का नाही? हाँ सर. मोबाईल आहे तुमचा, त्याच्यामध्ये बॅटरी असते, यू आर गोइंग टू चार्ज द बॅटरी, ओके, अँड बॅटरी इज गिव्हिंग द चार्ज or current you can say. Okay, so why there is a necessity of the capacitor? What is the difference between capacitor and battery? किसी को पता है क्या कैपेसिटर और बैटरी में बेसिक डिफरेंस क्या है? देखो तुमको एक बात बताता हूँ, बैटरी जो है अगर आप चार्ज करते हो तो डिस्चार्ज कितने टाइम में होते हैं? पूरा दिन भर जाती ना आपको, यानी वो होले होले डिस्चार्ज हाँ होते हैं, सर. होले होले। ओके, और ये जो कैपेसिटर है ये बहुत दिलदार रहता है, जितना भी चार्ज उसके पास रहता है वो एक साथ डिलीवर कर देता है। तो जब हमें ज्यादा एनर्जी चाहिए तब कैपेसिटर यूज होता है। बैटरी क्या करेगी? थोड़ा थोड़ा देगी, बैटरी बहुत कंजूस रहती है। ओके, कैपेसिटर बहुत दिलदार रहता है, कैपेसिटर पूरी की पूरी एनर्जी डिलीवर कर देता है। तो इसीलिए कैपेसिटर का कंसेप्ट आया। कैपेसिटर इज अ डिवाइस विच इज यूज्ड टू स्टोर एन इलेक्ट्रिक चार्ज। अभी यहाँ पे अपन क्या करते हैं? चार्ज स्टोर करते हैं, और ये क्या करता है? जब हमको चाहिए वो चार्ज वो फटाक से दे देता है। ओके, अभी इसका एप्लीकेशन किधर है? फ्रिज में होता है कैपेसिटर, फैंस में होते हैं। ओके, तो जो इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स है उसमें होते हैं कैपेसिटर, ठीक है। वहां पे एनर्जी की, यानी जिधर एनर्जी की, इंस्टेंट एनर्जी की रिक्वायरमेंट है वहां पे कैपेसिटर होंगे, ठीक है। तो कैपेसिटर इज अ डिवाइस, वो डिवाइस होता है विच इज यूज्ड टू स्टोर एन इलेक्ट्रिक चार्ज, जो इलेक्ट्रिक चार्ज स्टोर करने में काम आता है। और कैपेसिटेंस ये उसका प्रॉपर्टी है जिसकी वजह से वो स्टोर कर पाता है, उसका क्या है? वो प्रॉपर्टी है, ठीक है। समझ में आ रही है बात? अरे कळलं का हाँ तुम्हाला? सर. हा सर. अजून काय डाऊट होता म्हटलं? कॅपॅसिटर, कॅपॅसिटन्स आणि काय लिकेज सर प्रोसेस? लीकेज. हा ठीक आहे, लिकेज प्रोसेस हे बघा. लिकेज प्रोसेस म्हणजे काय असतं? सपोज एक कंडक्टर आहे, वन कंडक्टर इज देअर आणि दॅट कंडक्टर इज प्लेस्ड इन द एअर, आणि जर मी तुम्हाला विचारलं की बाबा मॅक्सिमम चार्ज या कंडक्टरवर मी किती पुट करू शकतो, तर तुमचा आन्सर काय असणार आहे?
काही तुम्ही म्हणाल अनलिमिटेड चार्ज पुट करू शकतो, तसं नाहीये, तसं होत नाही कधी. आता सपोज त्या कंडक्टरच्या सराउंडिंग मध्ये एअर आहे आणि मी दर टायमाला 1 कुलम ऑफ चार्ज पुट करतोय. तर जेव्हा मी 1 कुलम ऑफ चार्ज पुट करतोय तेव्हा इलेक्ट्रिक फोर्स जो प्रोड्यूस होतोय, ओके, इलेक्ट्रिक फोर्सचं जे मॅग्निट्यूड प्रोड्यूस होतं, बेसिकली चार्ज स्टोअर करतो म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होणार आणि त्या इलेक्ट्रिक फील्डचं काय असणार आहे, फोर्स म्हणजे त्याच्या सानिध्यामध्ये जर टेस्ट चार्ज आला लाईक इलेक्ट्रॉन, इट विल एक्सपिरियन्स द फोर्स. सो दॅट पर्टिक्युलर फोर्स विल बी रिगार्डेड ॲज अ इलेक्ट्रिक फोर्स. तर जेव्हा मी 1 कुलम ऑफ चार्ज पुट करतो तेव्हा 1 न्यूटन ऑफ इलेक्ट्रिक फोर्स काय होतं, इन्क्रीज होतं. कोणतं फोर्स म्हणतो मी, इलेक्ट्रिक फोर्स. ठीक आहे. आता ह्याच्या सराउंडिंग मध्ये एअर आहे, त्या एअर मध्ये काय आहेत, मॉलिक्युल्स आहेत, मॉलिक्युल्स मध्ये ॲटम्स आहेत, ॲटम्स मध्ये काय आहे, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन. न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये एक स्ट्रॉंग फोर्स असतो, दॅट इज व्हॉट, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. आणि सपोज आपण वी हॅव टेकन इट इन टू कन्सिडरेशन दॅट द स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स exists between the nucleus and the electron is 100 Newton. That we have taken into consideration. Okay. Now, whenever आता जेव्हा मी इथे 1 कुलम ऑफ चार्ज पुट करतो 1 न्यूटन नी फोर्स वाढते. तर मी 100 कुलम ऑफ चार्ज जेव्हा कंडक्टरवर पुट करणार आहे तेव्हा इलेक्ट्रिक फोर्सचा मॅग्निट्यूड सुद्धा 100 होणार आहे. मग काय होईल, जेव्हा मी 101 कुलम चार्ज पुट करणार तेव्हा हे इलेक्ट्रिक फोर्सचं मॅग्निट्यूड न्यूक्लिअर स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स पेक्षा जास्त होणार आहे. आणि जेव्हा ते जास्त व्हायला लागेल तेव्हा तो इलेक्ट्रॉन जो बांधून ठेवलाय न्यूक्लियसनी, ओके, तो रिलीज होऊन जाईल, तो बाहेर जाईल एअर मध्ये आणि त्याच्यामुळे जो ऍटम्स आहे तो आयन मध्ये कन्वर्ट होईल. दॅट ऍटम विल बी गेट कन्वर्टेड इनटू आयन. नाउ व्हेनेवर द ऍटम विल बी गेट कन्वर्टेड इनटू आयन, व्हॉट इज गोइंग टू हॅपन, whatever the charge you are going to put, instead of going on to the conductor it will go into the air. म्हणजे काय होणार, तो एअर मध्ये जाईल. म्हणजे तू मॅक्सिमम किती चार्ज पुट करू शकतो, 100 कुलम. 101 कुलम चार्ज सुद्धा तू ह्याच्यावरती पुट करू शकत नाही, कारण की लीक झाले. आता चार्जचं लिकेज सुरू झाले, त्याला म्हणतात लिकेज प्रोसेस. अरे कळलं का तुम्हाला? हा सर. ओके. आणि हे का होतं की आयनाइज होतं ना, जे ऍटम्स असतात ते आयनाइज्ड होतात, they will be get converted into ions. So the reason behind this leakage process is ionization of the air molecules or atoms you can say. ठीक आहे, ते झाल्यामुळे ही लिकेज प्रोसेस चालू होते. आता याच्यावरनं आपण कन्क्लुजन काय बांधलं की बाबा जेव्हा आपण चार्ज पुट करतोय तेव्हा इलेक्ट्रिक फील्ड वाढते, इलेक्ट्रिक पोटेन्शियल वाढते आणि एका सर्टन लिमिट नंतर जेव्हा एक सर्टन लिमिटला इलेक्ट्रिक फील्ड जातं त्याच्या पुढे जर इलेक्ट्रिक फील्ड जायला लागलं तर लिकेज प्रोसेस चालू होते. याचा अर्थ व्हॉट एव्हर द चार्ज दॅट वी आर गोइंग टू पुट इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. म्हणून त्यांनी काय म्हटलं, क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. इथं खाली दिलं ना, एक्सप्लेन केले. सो क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. हे कन्क्लुजन आहे या लिकेज प्रोसेसचं. तो त्याच्यावरून आपण डेफिनेशन आणली कॅपॅसिटन्सची, म्हणजे फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ फॉर्म्युला, दॅट इज C इज इक्वल्स टू Q बाय V. दॅट इज 1 फॅरेड इज इक्वल्स टू 1 कुलम डिवायडेड बाय 1 व्होल्ट. कळलं का हे? अरे कळले का तुम्हाला? हा सर. मला एक सांगा, परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस फॉर व्हॅक्यूम त्याची व्हॅल्यू सगळ्यात कमी असते का सगळ्यात जास्त असते? कमी असते, कमी. कमी. राईट राईट, सगळ्यात कमी असते. म्हणजे अपोजिशन काय असतं, सगळ्यात कमी असतं. म्हणजे फोर्स ऑफ इंटरॅक्शन काय असणार आहे, सगळ्यात जास्त. आणि जसं आपण डेन्सर मीडियम मध्ये ते चार्जेस टाकणार आहे, दॅट मीन्स परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम is always higher than that of the permittivity of the free space. That means the opposition offered by the medium to the force of interaction will goes on increasing if you transfer the charge from vacuum into the various mediums. Okay, ते आपण एक बघितलं. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल तुम्हाला सांगता येईल मला इन टर्म्स ऑफ KQ अँड R. इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय असतो इन टर्म्स ऑफ KQ अँड R?
AQ upon R square. आर स्क्वेअर तो इलेक्ट्रिक फील्डचा आहे बरोबर. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा AQ by R. सो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन व्ही अँड ई. V equals to ER. सिंपल कन्सेप्ट आहे यार. ओके काय ते तेवढं. आणि इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असतं. व्हॉट डू Force experienced by unit test charge. ते इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असतं. रिजन असतो अराउंड द स्टॅटिक चार्ज. Region of static charge. ओके म्हणजे अरुणगवळी कसं आहे एका जागी आहे स्थायी आणि साईडने त्याचं सगळं एरिया आहे. ओके गुंडागर्दीचा तसंच आहे. स्टॅटिक चार्ज म्हणजे अरुणगवळी आणि इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे त्याचा एरिया किंवा कुठल्या एरियापर्यंत त्याची दहशत आहे. लाईक दॅट. ठीक आहे. सो हॅव यू गॉट द थिंग्स. पुढचं आपण पुढच्या रविवारी बघू. मी आता जे तुम्हाला सांगितलंय त्याच्यावरती फोकस करा. आपला क्लास कधी असेल आता. हॅलो सर. हा हा बोला ना. तर ते कालचं आणि म्हणजे हे PDF पाठवून. हो पाठवतो ना PDF. चालेल. कालचं कोणतं. वेव्ह ऑप्टिक्स सर. डेरिवेशन काल आपलं लेक्चर झालं का. नाही झालं. फ्रायडेच. ओके ठीक आहे ओके पाठवतो ना. दोन्ही पाठवतो. चलो आता ह्या हे पण पाठव. थिअरीवर फोकस करा. हा हे पण पाठवतो. थिअरीवर फोकस करा. वी आर गोइंग टू कम्प्लीट दिस थिअरी इन द नेक्स्ट आय थिंक नेक्स्ट क्लास. नेक्स्ट क्लास कधी आहे सर सांगतील तुम्हाला ग्रुपवरती. ठीक आहे. त्याप्रमाणे आपला नेक्स्ट क्लास होईल आणि आपण ही थिअरी कम्प्लीट करू. आणि मग नंतर तुम्हाला माहिती आपण कॅपॅसिटरचे प्रॉब्लेम तसे सोडले होते. आठवतं का तुम्हाला. अरे आठवतं का. HC वर्मा मधले कॅपॅसिटरचे प्रॉब्लेम तसेच सोडले होते ना आपण. ओके सो दोज प्रॉब्लेम्स वी आर गोइंग टू सॉल्व. ठीक आहे. चलो बाय. भेटूया आपण पुढच्या लेक्चरला.